इयत्ता 10वी स्वाध्याय पाठ 5वा प्रसार माध्यमे आणि इतिहास विषय इतिहास व राज्यशास्त्र। प्रश्न पहिला अ दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा। 1. भारतातील पहिले इंग्रजी वर्तमानपत्र टिंबटिंब यांनी सुरू केले। अ. जेम्स ऑगस्टस हिकी। ब. सर जॉन मार्शल। क. ॲलन ह्यूम। ड. बाळशास्त्री जांभेकर। उत्तर आहे जेम्स ऑगस्टस हिकी। 2. दूरदर्शन हे टिंबटिंब माध्यम आहे। अ. दृक। ब. श्राव्य। क. दृक्श्राव्य। ड. स्पर्शात्मक। दूरदर्शन हे दृकश्राव्य माध्यम आहे। ब. पुढीलपैकी चुकीची जोडी ओळखून लिहा। 1. प्रभाकर आचार्य प्र के आत्रे। 2. दर्पण बाळशास्त्री जांभेकर। 3. दीनबंधू कृष्णराव भालेकर। 4. केसरी बाळ गंगाधर टिळक। तर यापैकी चुकीची जोडी ओळखून आपणाला या ठिकाणी उत्तर लिहायचं आहे। चुकीची जोडी आहे प्रभाकर आचार्य प्र के अत्रे। उत्तर आहे प्रभाकर बाहू महाजन। 2 टिपा लिहा। 1. वर्तमानपत्राचे स्वातंत्र्य संग्रामातील कार्य। उत्तर भारतीय स्वातंत्र्य संग्रामाच्या काळात वर्तमानपत्रांनी महत्त्वाचे पुढील कार्य केले। 1. लोकशिक्षण व लोकजागृती केली। भारतीय संस्कृतीची व इतिहासाची थोरवी वर्णन केली। 2. सामाजिक धार्मिक व राजकीय चळवळींना पाठिंबा देऊन साम्राज्यवादी धोरणांना विरोध केला। 3. पाश्चात्य विद्या व शिक्षण जनतेपर्यंत पोहोचवून समाज प्रबोधनाचे काम केले। तत्कालीन सामाजिक आणि राजकीय प्रश्नांना वाचा फोडली। त्याचबरोबर समाज सुधारक नेते व संघटना यांचे विचार लोकांपर्यंत पोहोचवले। 2. प्रसार माध्यमांची आवश्यकता। उत्तर प्रसार माध्यमांची पुढील कारणांसाठी आवश्यकता असते। 1. प्रसार माध्यमांमुळे जग अधिक जवळ आले आहे, कारण त्यामुळे माहिती क्षणार्धात जगाच्या एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत पोहोचते। माहितीचा मुक्त प्रवाह समाजात पोहोचवण्यासाठी प्रसार माध्यमांची गरज असते। 2. प्रसार माध्यमांमुळे लोकांना घटना प्रत्यक्ष पाहायला मिळतात, माहितीची देवाणघेवाण होते, अद्ययावत ज्ञानाचा प्रसार होतो। 3. प्रसार माध्यमांद्वारे मनोरंजन होते, तसेच शैक्षणिक व्यावसायिक प्रगतीसाठी आवश्यक असलेली माहिती ग्रामीण व दुर्गम भागापर्यंत पोहोचवली जाते। 4. प्रसार माध्यमांमुळे लोकशाही अधिक सुदृढ होण्यास मदत होते, म्हणून प्रसार माध्यमे फार महत्त्वपूर्ण आहेत। 3. प्रसार माध्यमांशी संबंधित व्यावसायिक क्षेत्रे। उत्तर मुद्रित माध्यमे, इलेक्ट्रॉनिक माध्यमे आणि नवमाध्यमे या माध्यमांशी संबंधित अनेक व्यावसायिक क्षेत्रे असतात। 1. वृत्तपत्रात अग्रलेख, विविध सदरे, लेख लिहिणारे लेखक, संपादक हवे असतात। 2. बातम्या जमा करणारे वार्ताहर, तंत्रज्ञ या सर्वांची गरज असते। 3. इलेक्ट्रॉनिक माध्यमातही कार्यक्रम सादर करणारे कलाकार, तंत्रज्ञ, निवेदक इत्यादींची गरज असते। 4. या सर्व माध्यमातून सादर केले जाणारे लेख, कार्यक्रम, चर्चा या इतिहासाशी संबंधित असल्यास इतिहास तज्ज्ञांचीही गरज असते।
प्रश्न 3, पुढील विधाने सकारण स्पष्ट करा. 1. प्रसार माध्यमांद्वारे मिळणाऱ्या माहितीचे चिकित्सक आकलन करून घ्यावे लागते. उत्तर, प्रसार माध्यमाद्वारे आपल्यासमोर येणारी माहिती वास्तवाला धरून असेलच असे नसते. 2. ही माहिती देणाऱ्या प्रसारमाध्यमांचे हेतू, सरकारी धोरण, सामाजिक परिस्थिती अशा अनेक बाजू विचारात घेणे आवश्यक असते. प्रसारमाध्यमांचे पूर्वग्रह, दृष्टिकोन हेही त्या माहितीत दडलेले असतात. 3. जर्मनीतील स्टर्न साप्ताहिकाने हिटलरने लिहिलेल्या रोजनिशा प्रसिद्ध केल्या. पुढे ती हस्तलिखिते बनावट असल्याचे सिद्ध झाले. म्हणून प्रसारमाध्यमांद्वारे मिळणाऱ्या माहितीचे चिकित्सक आकलन करून घ्यावे लागते. दोन, वर्तमानपत्रांना इतिहास या विषयाची गरज पडते. उत्तर 1. एखाद्या बातमीचा सविस्तर आढावा घेताना वर्तमानपत्रांना तिचा भूतकाळ शोधावाच लागतो. दिनविशेषासारखी सदरे देतानाही पूर्वीच्या घटना माहीत करून घ्याव्या लागतात. 2. वर्तमानपत्रात काही सदरे अशी असतात की ती इतिहासावरच आधारलेली असतात. अशा सदरातून भूतकाळातील आर्थिक, सामाजिक, राजकीय घटना समजतात. 3. वृत्तपत्रे भूतकाळातील घटना, युद्धे, नेते आदींची शताब्दी वा 50-75 वर्षे पूर्ण झाल्यानिमित्ताने लेख वा विशेष पुरवण्या काढतात. अशा वेळी संबंधित घटनेचा भूतकाळ अभ्यासावा लागतो. म्हणून वर्तमानपत्रांना इतिहास या विषयाची गरज पडते. तीन, सर्व प्रसारमाध्यमात दूरदर्शन अतिशय लोकप्रिय माध्यम आहे. उत्तर 1. दूरदर्शन हे दृकश्राव्य माध्यम असल्याने ऐकत असलेल्या माहितीबरोबरच त्यासंबंधीची चलचित्रे प्रेक्षकांना प्रत्यक्ष पाहायला मिळतात. दूरदर्शन म्हणजे मनोरंजनाचा खजिनाच होय. 2. सामाजिक समस्या, शैक्षणिक, आर्थिक चर्चा, राजकीय घडामोडी, चित्रपट, खेळ अशा जगातील सर्व घडामोडी दूरदर्शनच्या छोट्या पडद्यावर घरच्या घरी बसून पाहायला मिळतात. 4. पुढील प्रश्नांची 25 ते 30 शब्दात उत्तरे लिहा. 1. वर्तमानपत्रांची उद्दिष्टे स्पष्ट करा. उत्तर, वर्तमानपत्रांची प्रमुख उद्दिष्टे पुढीलप्रमाणे. 1. स्थानिक, देशांतर्गत आणि जागतिक स्वरूपाच्या दैनंदिन घडामोडी लोकांपर्यंत पोहोचवणे. देशाचा राजकीय, आर्थिक, सांस्कृतिक व सामाजिक इतिहास सांगणे. 2. लोकशिक्षण आणि लोकजागृती करून लोकशाहीला बळकट करणे. 3. समाजातील अयोग्य घटनांचा निषेध करणे व समाजातील दुर्बल घटकांची बाजू समाजासमोर मांडणे. दोन, आकाशवाणीसाठी इतिहास हा विषय कसा महत्त्वाचा आहे हे स्पष्ट करा. उत्तर, आकाशवाणी स्वातंत्र्य दिनापासून मनोरंजनाच्या कार्यक्रमापर्यंत सर्व प्रकारचे कार्यक्रम प्रक्षेपित करीत असते. 1. भारताचा स्वातंत्र्य लढा, प्रधानमंत्री, राष्ट्रपती यांची भाषणे, पुण्यतिथ्या, जयंत्या असे कार्यक्रम सादर करण्यासाठी इतिहासाच्या अभ्यासकाची गरज असते. ऐतिहासिक घटना, चरित्रे असे कार्यक्रम सादर करताना प्रेक्षकापर्यंत अचूक माहिती जाण्यासाठी ती इतिहास तज्ज्ञाकडून तपासून घेणे आवश्यक असते.
3. ऐतिहासिक नाटिका सादर करताना पात्रांच्या तोंडची भाषा ऐतिहासिकच असली पाहिजे. 4. राष्ट्रनेत्यांच्या कार्यावर भाषणे वा कार्यक्रम करण्यासाठी वक्त्यांना इतिहासाचा आधार घ्यावा लागतो. या सर्व दृष्टीने आकाशवाणीसाठी इतिहास हा विषय महत्त्वाचा आहे. 4. पुढील उताऱ्याचे वाचन करून खालील प्रश्नांची उत्तरे लिहा. दिलेला उतारा वाचा आणि त्याखाली दिलेल्या प्रश्नांची उत्तरे लिहा. एक. आकाशवाणी कोणत्या खात्यांतर्गत येते? उत्तर. आकाशवाणी भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्यांतर्गत येते. 2. IBCचे नामकरण काय झाले? उत्तर. IBC म्हणजे इंडियन ब्रॉडकास्टिंग कंपनी. या खाजगी रेडिओ केंद्राचे ब्रिटिश सरकारने प्रथम इंडियन स्टेट ब्रॉडकास्टिंग सर्व्हिसेस कंपनी ISBS असे नामकरण केले व नंतर ऑल इंडिया रेडिओ AIR असे नामकरण केले. 3. विविध भारतीवरून किती भाषा व बोलीभाषांमध्ये कार्यक्रम सादर होतात? उत्तर. आकाशवाणीच्या विविध भारतीवरून 24 भाषांमध्ये व 146 बोलीभाषांमध्ये कार्यक्रम सादर होतात. 4. आकाशवाणी हे नाव कसे पडले? उत्तर. ख्यातनाम कवी पंडित नरेंद्र शर्मा यांच्या सूचनेवरून ऑल इंडिया रेडिओला आकाशवाणी असे नाव दिले गेले. 5. संकल्पना चित्र तयार करा. वर्तमानपत्रे, आकाशवाणी, दूरदर्शन. सुरुवात, पार्श्वभूमी, माहितीचे कार्यक्रमाचे स्वरूप आणि कार्य. वर्तमानपत्राची सुरुवात जेम्स ऑगस्टक हिकी यांनी 29 जानेवारी 1780 रोजी बेंगॉल गॅझेट हे इंग्रजी भाषेतील पहिले वृत्तपत्र कोलकाता येथे सुरू केले. माहितीचे स्वरूप मुख्यतः बातम्या, लेख, अग्रलेख, लोकांची मते, जाहिराती, विविध सदरे असे वृत्तपत्रांचे स्वरूप असते. आकाशवाणी 1924 साली मद्रास, चेन्नई येथे इंडियन ब्रॉडकास्टिंग कंपनी हे पहिले खाजगी रेडिओ केंद्र सुरू झाले, ज्याला नंतर आकाशवाणी असे नाव दिले गेले.
विविध मनोरंजनपर, माहितीपर, प्रबोधनपर आणि साहित्यिक मूल्य असणारे कार्यक्रम सादर होतात. बातमीपत्रही असते. असे कार्यक्रमाचे स्वरूप असते. त्यानंतर दूरदर्शन 15 सप्टेंबर 1959 रोजी भारतात प्रथम दिल्ली दूरदर्शन केंद्र सुरू झाले. जगभरच्या घटना, विविध मालिका, चित्रपट व गाणी, नैसर्गिक व ऐतिहासिक ठिकाणांची माहिती, मुलाखती इत्यादी कार्यक्रम सादर होतात. असे कार्यक्रमाचे स्वरूप असते. वर्तमानपत्राची कार्य: 1. दैनंदिन घटनांच्या बातम्या लोकांपर्यंत पोहोचवणे. 2. लोकशिक्षण व लोकजागृती करणे. 3. माहिती पुरवणे, लोकशाही बळकट करणे. 4. अन्यायाला विरोध करून विकासात्मक कामांना प्रसिद्धी देणे. आकाशवाणी कार्य: 1. विविध क्षेत्रातील बातम्या देणे. 2. संगीत, गीत, नाट्यछटा इत्यादी कार्यक्रमाद्वारे मनोरंजन करणे. 3. कार्यक्रमाद्वारे सामाजिक समस्या मांडून लोकशिक्षण व लोकजागृती करणे. 4. व्याख्यानाद्वारे, चर्चेद्वारे पर्यावरण, संस्कृती संवर्धनाविषयीचे कार्यक्रम सादर करणे. दूरदर्शन कार्य: मनोरंजन करणे, दैनंदिन घटना, माहिती प्रक्षेपित करणे. 2. लोकशिक्षण व लोकजागृती करणे. 3. समाजोपयोगी उपक्रमांना प्रसिद्धी देणे. 4. सामाजिक समस्याबाबत व वाईट रूढी परंपराविरुद्ध समाज प्रबोधन करणे.